हॅलो, मी दीपा, ऑथर ऑफ 9 बुक आउट ऑफ 4 बुक्स ऑन अमेझॉन. पैसा आणि श्रीमंती. प्रारंभ. पापा कहते बड़ा नाम करेगी, बेटी हमारी ऐसा काम करेगी. प्रारब्ध. सो यापैकी 3 पुस्तकं वर्ल्ड बुक फेअरमध्ये होती. आणि आता आजचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. सो बेसिकली रिसेंटली एक रील समोर आली होती रोनाल्डोची, की रोनाल्डोची मॅच चालू होती आणि त्या मॅचमध्ये रोनाल्डो असं बोलत होता की येस आय कॅन स्कोर, येस आय कॅन स्कोर, येस आय कॅन स्कोर. सो रिसेंटलीच मी रोनाल्डोची एक स्टोरी, लहानपणीची स्टोरी शेअर केली होती की त्याच्यात रोनाल्डो लहान असताना स्वतःला वर्ल्ड बेस्ट फुटबॉल प्लेअर बोलायचा, जेव्हा तो त्याला खेळताही येत नव्हतं. आणि आज आपण बघतो तो खरंच वर्ल्ड बेस्ट फुटबॉल प्लेअर आहे. तर आणि त्याच्या नेक्स्ट स्टेप, आता याही जी गोष्ट सांगितली येस आय कॅन स्कोर, त्याचं तात्पर्य हे येतं की आपल्याला नेहमी आपलं गोल डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे, आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आणि सेकंड, आपला गोल पूर्ण करताना आपल्यावर विश्वास पाहिजे की येस ह्याच्यामध्ये मी इव्हॉल्व होते अँड येस आय कॅन स्कोअर, म्हणजे येस मी ह्याच्या पुढची स्टेपही करू शकते. तुम्हाला अपलिफ्ट तुमच्या गोलसाठी तुम्ही स्वतःच करू शकतात. आणि ह्याच्यातनं तिसरे सीख हे मिळते की हा एवढा सक्सेसफुल होता. ती आधीची स्टोरी होती तेव्हा त्याला खेळताही येत नव्हतं, पण आता तो सक्सेसफुल फुटबॉल प्लेअर असून देखीलही आतासुद्धा तो स्वतःचं गोल त्याच्या डोळ्यासमोर आहे आणि तो स्वतःला अपलिफ्ट करतो. म्हणजे एकदा सक्सेस मिळाला हुरळून जाऊ नका, पाय जमिनीवरच असू द्या, स्वतःवरचा कॉन्फिडन्स असलाच पाहिजे, पण गोल सतत डोळ्यासमोर ठेवा आणि गोलच्या दिशेने स्वतःला अपलिफ्ट करायला स्वतः प्रयत्न रेग्युलरली करा. हे या गोष्टीची सीख आहे. तर तुम्ही आता आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर असाल, हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी किंवा काही कन्सर्न असेल आयुष्यात, त्यामध्ये त्या सिच्युएशनमध्ये, आताच्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला बाहेर पडायचं असेल, तेव्हा आधी एकदा स्वतःला बोला तर येस आय कॅन डू इट, येस आय कॅन डू इट. हा विश्वास स्वतःला तर दाखवा, कारण हा विश्वास तुम्हाला द्यायचा आहे. या परिस्थितीतून बाहेर पडायचं आहे हे तुम्हीच जागृत राहा. नाही तर आपण अंजानेमध्ये जे नको आहे ते विचार करत बसतो आणि मग तसंच आपल्या आयुष्यामध्ये होत जातं. इन्स्टेड ऑफ दॅट, सिच्युएशन आली की त्याच्यातलं आपल्याला काय हवं आहे आणि मी या सिच्युएशनमधनं बाहेर होऊ शकते, याचा विश्वास स्वतःवर ठेवा. आणि त्याच सिच्युएशनमधनं बाहेर पडण्यासाठी ॲक्शन घ्या, मेंटल ॲक्शन घेणं गरजेचं आहे. येस आय कॅन डू इट, येस आय कॅन डू इट, येस आय कॅन डू इट. मिररमध्ये स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बोला तर. सो तुम्हाला या व्हिडिओची समरी हेच सांगते की आता तुम्ही कुठल्याही सिच्युएशनमध्ये असाल तर तुम्ही जागरूकता हवी की हो मी या परिस्थितीतून बाहेर पडू शकते. काय हवं याच्याकडे लक्ष द्या, काय आहे याच्याकडे नका देऊ. आणि स्वतःला अपलिफ्ट करा. आणि तुमचं आता या मोमेंटला कुठलं गोल आहे, सतत गोल डोळ्यासमोर ठेवा. कारण गोल्स डोळ्यासमोर नसेल तर आउट ऑफ द ट्रॅक जायला वेळ लागत नाही तुम्हाला तुमचं गोल. आणि कारण तो रोनाल्डो आता सक्सेसफुल होऊन सुद्धा तो बोलतो येस आय कॅन स्कोअर, कारण यावरून आपल्याला शोधतं की त्याचं गोल डोळ्यासमोर. आणि आता तो जेवढा इव्हॉल्व झाला त्या खेळामध्ये, त्या अजून इव्हॉल्व होण्यासाठी तो स्वतःला अपलिफ्ट करते. सो ही स्टोरी कायम लक्षात ठेवा आणि स्वतःला भरपूर प्रेम करा आणि खुश राहा. बिग स्माइल ऑन युअर फेस. स्टे ट्यून. बाय बाय.